नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत करंजाचा व्हिडिओ. तर त्यासाठी इथे आपण आधी 4 वाटी खोबरं जे आहे ते व्यवस्थित खिसून घेतलेलं आहे. 4 वाटी खोबरं खिसलेलं आहे आणि ते आता आपण भाजून घेणार आहोत. तर या करंजासाठी जे सारण आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. तर इथे आपण जे आज सारण करणार आहोत त्याच्यामध्ये रवा अजिबात घालणार नाही आहोत, कारण करंजा केल्यानंतर रवा जो आहे तो तोंडाखाली म्हणजे दाताखाली लगेच येतो आणि कचकच लागतो, कारण रवा नुसता भाजला जातो, तो शिजला जात नाही. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये रवा घालणारच नाही आहोत. फक्त खोबरं आणि साखर ह्यानेच हे सारण करायचं आहे. तर हे खोबरं आधी जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अगदी एकदम मंद आचेवर खोबरं लालसर होईल असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे हाताने पण ते लगेच तोडलं जावं किंवा कुरकुरीत होईल असं भाजून घ्यायचं आहे. प्रत्येकाची पद्धत जी आहे ते करंजाचे सारण बनवण्याची ही वेगळी असते. तर ही एक पद्धत आहे. जर खोबरं तुम्ही भाजून घेतलं तर सारण जे आहे ते खूप वेळ टिकतं किंवा लगेच खराब होत नाहीत करंजा, त्याला वास येत नाही किंवा बुरा लागत नाही, म्हणून खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तर इथे जे खोबरं आहे ते व्यवस्थित आपलं भाजून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हे कशा प्रकारे लाल झालेलं आहे. तुम्ही असं हातात जरी घेतलं तरी हे लगेच तोडलं जात आहे, म्हणजे हे जे खोबरं आहे ते व्यवस्थित भाजून झालेलं आहे. तर आपण आता गॅस बंद करूयात आणि हे खोबरं जे आहे ते गार करून घेऊयात. तर गार करण्यासाठी दुसऱ्या कुठल्या तरी भांड्यामध्ये ठेवायचं आहे. आपण इथे आज आत्ता परातीमध्ये ठेवणार आहोत. तर हे जे आपण खोबरं भाजून घेतलं होतं ते व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये साखर आणि बाकीचे पदार्थ जे आहेत ते आपण मिक्स करूयात. तर इथे साखर घेताना पिठी साखर घ्यायची आहे आणि ज्या प्रमाणात तुम्ही खोबरं घेतलंय त्याच प्रमाणात साखर घालायची. म्हणजे इथे आपण खिसताना 4 वाटी खोबरं घेतलं होतं, तर तेवढीच साखर याच्यामध्ये मिक्स करायची. तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर वरून आणखीन साखर तुम्ही घालू शकता, म्हणजे ज्या प्रमाणात गोड तुम्ही खाता त्या प्रमाणात. अगदी जास्त गोड खात नसाल तर कमी साखर घातली तरीही चालेल, किंवा जास्त गोड हवा असेल तर आणखीन साखर घातली तरीही चालेल. तर ही साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे खोबऱ्यासोबत. याच्यातच तुम्ही आणखीन बेदाणे किंवा काजू बदाम हे सुद्धा तुपात भाजून या सारणात घालू शकता, तेही छान लागतात. असं व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे. खोबरं आणि साखर थोडंसं चुरून चुरून मिक्स करायचं, म्हणजे करंजी खाताना तोंडात खोबरं वेगळं आणि साखर वेगळं लागत नाही. ते व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. तर इथे आपली साखर जी आहे ती खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण खसखस जी की आपण भाजून थोडीशी बारीक करून घेतली होती, वेलची आणि जायफळ हे जे आपण मिश्रण केलं आहे ते घालूयात आणि ते पण नीट मिक्स करून घ्यायचं आहे. हे मसाले घातल्यानंतरच सारण मिक्स करताना त्याचा वास एकदम खमंग सुटतो. आता हे जे सारण झालेलं आहे ते एका डब्यात भरून ठेवूयात, म्हणजे करंजी करतानाच काढायचं, जेणेकरून जे आपण खोबरं भाजून ठेवलंय ते मऊ होऊ नयेत. लगेच जर करंजा करणार असाल तरीही भरून ठेवा, म्हणजे खोबरं जे आहे ते मऊ पडत नाही. आणि जर थोड्या वेळाने किंवा खूप दिवसांनंतर करंजा करणार असाल तर व्यवस्थित तो डब्बा जो आहे तो एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचा किंवा त्या डब्याला व्यवस्थित पॅक करायचं, म्हणजे हे खोबरं मऊ पडणार नाही. आता हे सारण इथे झालेलं आहे, ह्याला आपण दुसऱ्या कुठल्या तरी डब्यात भरून घेऊयात. तर आता आपण करंजासाठी कणिक मळून घेणार आहोत. तर ही कणिक मळताना आपण मैदा अजिबात वापरणार नाही आहोत. पूर्ण रव्यातच जे आहे ते मळून घ्यायचं आहे. तर यासाठी सारणासाठी आपण 4 वाटी खोबरं जे आहे ते खिसून घेतलं होतं. तर आता कणिक मळताना त्यासाठी इथे आपण 3 वाटी गरा जो आहे तो चाळून घेतला आहे. 3 वाटी गरा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे. आणि गरा घेताना बारीक गरा घ्यायचा आहे, म्हणजे तो लवकर भिजतो, जेणेकरून करंज्या ज्या आहेत त्या मऊ व्हाव्यात म्हणून बारीक रवाच घ्यायचा आहे. रवा चाळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे, एवढंच.
यामुळे चव फक्त जी आहे ती व्यवस्थित म्हणजे खूप छान लागते, आणखीन छान लागते, म्हणून थोडंसं मीठ घालायचं. आता हे मीठ वगैरे सगळं रव्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये मोहन घालणार आहोत. तर मोहन जे आहे ते तेलाचं नाही घालणार आहोत आपण, ते तुपाचं मोहन घालणार आहोत, जेणेकरून करंजा आणखीनच मऊ व्हाव्यात. तर इथे आपण तूप जे आहे ते गरम करून घेणार आहोत. तर तूप जे आहे ते 2 ते 3 चमचे तूप घेतलं आहे आपण, जे पोह्याचा आपला चमचा असतो त्या चमच्याने 2 ते 3 चमचे तूप घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित कडक करून घ्यायचं आहे. इथे आपण तुपाचंच मोहन घालतोय. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डालड्याचं किंवा तेलाचंही मोहन घालू शकता, पण तेलाचं मोहन घातलं की करंजी आहे ते कडक होतात, म्हणजे असे कटकट होतात, त्याच्यामुळे शक्यतो तुपाचंच मोहन घालायचं. आता हे तूप आपण गरम करून घेतलेलं आहे, तर ते रव्यात घालून घ्यायचं आहे. लगेच गरम असतानाच ते रव्यात घालायचं. म्हणजे मोहन जे आहे ते व्यवस्थित बसतं आणि करंजा आपल्या आहेत त्या मऊ होतात. आता हे सुद्धा जे तुपाचं मोहन घालून घेतलंय ते मिक्स करून घ्यायचं आहे रव्यात हलक्या हाताने. असं छान मिक्स करून मळत मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यात लागेल तसं पाणी घालून मळून घ्यायचं हा रवा. तुम्ही आणखीनच तुम्हाला मऊ करायचा असेल किंवा आणखीन व्यवस्थित जर मळायचं असेल तर दूधसुद्धा घालू शकता. दुधात सुद्धा हे मळलं जातं. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं. आणि मळताना हे खूप व्यवस्थित मळायचं आहे, कारण चुरून चुरून हे मळावं लागतं, तेव्हाच करंजा ज्या आहेत त्या व्यवस्थित होतात. तर इथे जी कणिक आहे आपली करंजासाठीची ती एकदम व्यवस्थित मळून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक व्यवस्थित चांगलं बाइंडिंग येतं आणि करंजा चांगला होता. तुम्ही बघू शकता की हे कशा प्रकारे मळून घ्यायचं. लागेल तसं थोडंसं पाण्याचा हात घेऊन ही कणिक मळून घ्यायची. तर ही जी कणिक आहे ती मळताना थोडीशी मऊ मळून घ्यायची, अगदीच करंजाला लागते तशी एकदम घट्ट नाही मळायची. आणि हे तसंच 1-2 तास आपण बाजूला ठेवून देणार आहोत कणिक. तर हा गरा घातला आहे त्याच्यामुळे गरा फुगतो आणि घट्टपणा जो आहे तो येतोच कणकीला, त्यामुळे मळताना थोडीशी सैलसर किंवा मऊच मळून घ्यायचं आहे. आणि कणिक मळून झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवायचं आणि झाकून ठेवायचं आहे. तर इथे व्यवस्थित झाकून ह्याला आपण बाजूला ठेवून देऊयात. आता 2 ते 3 तास झालेले आहेत आणि हे आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजून पण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की हे जसं घट्ट आपल्याला हवं आहे कणिक करंजा करण्यासाठी तशीच घट्ट ही कणिक झालेली आहे. आणि अजिबात याच्यात मैदा घातला नाही असं वाटत सुद्धा नाही आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मैद्याची कणिक मळू शकता, पण मैद्यापेक्षा रवा कधीही आरोग्यासाठी चांगला, म्हणून इथे आपण रव्यानी कणिक मळलेली आहे. आता हे जी कणिक भिजलेली आहे ती सुद्धा व्यवस्थित पुन्हा चुरून घ्यायची आहे. हे चुरून झाल्यानंतर आता ह्याचे गोळे काढून घ्यायचे आहेत मोठे मोठे. जेवढे जमतील तेवढे मोठे गोळे जे आहेत आपण आधी काढून घेऊयात, म्हणजे ते गोळे जे आहेत ते आधी लाटायला येतील असे.
आता जो गोळा आपण एक मोठा तयार करून घेतला होता तो न पीठ लावता एकदम मोठा लाटून असा लाटून घ्यायचा आहे चपातीसारखा. करंजा करायला तसे कष्ट खूप आहेत, सोप्या पद्धतीने करंजा होत नाहीत, पण खाण्याची आवड असेल तर तेवढे कष्ट माणूस घेतच. आणि दिवाळीनंतरही जर तुम्हाला करंजा खाऊ वाटल्या तरी तुम्ही करू शकता. जेवढं पातळसर लाटता येईल तेवढं हे लाटून घ्यायचं आहे जो गोळा आहे तो. इथे गोळा जो आहे तो आपला लाटून झालेला आहे. आता याच्यावरती एक चमचाभर तूप टाकून ते व्यवस्थित पूर्ण चपातीला पसरून घ्यायचं आहे आणि मग हे रोल करून घ्यायचं आहे. असं केलं की करंजा ज्या आहेत त्या एकदम मऊ होतात, म्हणून ही स्टेप खूप गरजेची आहे करणं. डायरेक्ट जर तुम्ही गोळे बनवलेत तर करंजी कडक होते किंवा त्यानंतरची लाटी आपण लाटतो ती सुद्धा कडक होऊ शकते, म्हणून असं व्यवस्थित करून घ्यायचं. आता याचे बारीक बारीक गोळे आपण करून घेणार आहोत आणि नंतर हे गोळे लाटायचे. हे पदार्थ खायला जेवढेच चांगले लागतात त्याच्या मागे कष्टही तेवढेच असतात, सोप्या पद्धतीने अजिबात बनत नाहीत. तिकडे गोळे बनले की एका वाटीत थोडंसं चमचाभर आपण इथे आज गव्हाचं पीठ घेतलंय. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदाही घेऊ शकता किंवा चमचाभर कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेऊ शकता. आणि याच्यामध्ये थोडंसं दूध घालून हे जी आहे एक स्लरी तयार करून घ्यायची आहे, जी की लाटीच्या बाजूला म्हणजे करंजा भरताना लाटीच्या बाजूला लावता येईल, जेणेकरून करंजा ज्या आहेत त्या व्यवस्थित चिटकून बसतात आणि फुटत नाहीत. तर हे जे लावताना आपण कॉटन बडच्याच मदतीने लावणार आहोत. आपण बघूयात कसं लावायचं ते. आणि हे जे सारण आपण आधीच बनवून ठेवलेलं ते सारण. तर इथे एक लाटी आपण लाटून घेतली, ती बघूयात की कशी भरली जाते. त्यासाठी जेवढी लाटी असेल त्याच्या आकारातच किंवा तेवढ्याच साईजमध्ये सारण त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. अगदी खूप जास्त सारण भरायचं नाही, कारण करंजी आहे फुटण्याची शक्यता असते खूप सारण भरलं तर. आणि ही जी स्लरी आपण करून ठेवली होती दुधात पीठ घालून ती सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायची. तुम्ही हातातही करंजा भरू शकता किंवा पाटावर किंवा पोळपाटावर ठेवून देखील त्या भरू शकता. आता सगळ्या बाजूंनी हे व्यवस्थित सील करून घ्यायचं आहे, चिटकवून घ्यायचं आहे व्यवस्थित. करंजी भरणंच सगळ्यात अवघड काम असतं करंजामध्ये, कारण त्या अशा भराव्या लागतात की जेणेकरून त्या फुटल्या अजिबात नाहीत पाहिजे. आता आपण हातावरती जे आहे ते करंजी एकदम व्यवस्थित दाबून घेतली, तरीही पाटावरती ठेवून ती पुन्हा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित प्रेस करून घ्यायची. आता ही जी करंजी आहे ती सगळ्या बाजूंनी नीट प्रेस करून घ्यायची आहे, म्हणजे सारण अजिबात बाहेर निघलं नाही पाहिजे. आता ही व्यवस्थित प्रेस करून झाल्यानंतर एक इथे आपण फोर्क घेतोय, काठी चमचा घेतोय आणि त्याच्याने ह्या ज्या कडा आहेत त्या फक्त अशा कोरून घ्यायच्यात. आता इथे आपण कोरणं वापरत नाही आहोत, कारण कोरणं वापरल्यानंतर बाजूच्या जे सगळं पीठ असतं ते नाश होतं, म्हणून अशा पद्धतीने ही डिझाईन सुद्धा दिसते आणि नीट सील सुद्धा होते, कारण ह्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित आपण प्रेस करून घेतल्यात. कोरण्याने काय होतं की कडा पुन्हा सुटतात किंवा सैल होतात. तुम्ही बघू शकता की ही डिझाईन पण छान दिसतीये आणि कुठलं पीठही नाश होत नाहीये. आता अशाच प्रकारे प्रत्येक करंजी जी आहे ती भरून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता की आपल्या करंजा ज्या आहेत त्या सगळ्या करून झालेल्या आहेत. तर आता तळायचे आहेत. तळण्यासाठी मोठ्या आचेवर जे आहे ते तेल एकदम गरम करून घ्यायचं आहे आणि तेल एकदा गरम झालं की गॅस मीडियम करायचा आहे आणि मग करंजा ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या. अगदी फार लाल होईपर्यंत करंजा तळायच्या नाहीत. एकदम गॅस मंदही ठेवायचा नाही करंजा तळताना, कारण जर गॅस मंद ठेवला तर करंजी जी आहे ती कडक होते. त्याच्यामुळे मध्यम आचेवरती ह्या सगळ्या तळून घ्यायच्या. खूप वेळ
वेळ लागत नाही करंजा तळायला, जेवढा वेळ भरायला लागतो तेवढा तळायला अजिबात लागत नाही। तर ह्या ज्या करंजा आहेत त्या आपल्या तळून झालेल्या आहेत। अशाच प्रकारे सगळ्या करंजा ज्या आहेत त्या तळून घेऊया। तर इथे आपल्या सगळ्या ज्या करंजा आहेत त्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत। या प्रकारे करंजा एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। दिवाळी जरी झालेली असली तरीही या करंजा खायला खूप छान लागतात आणि थंडीच्या दिवसात तर आणखीनच छान लागतात। तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।